नमस्कार. आपण पाहतात ठाणे 24 तास. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबाराच्या धर्तीवर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि सहकार्याने सुरू केलेल्या आनंद जनसंवाद मधून शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहोचली आहे. नागरिकांच्या समस्यावर थेट संवाद साधून तोडगा काढण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच आनंद जनसंवाद उपक्रमाला महात्मा फुले नगर शिवसेना शाखेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या बैठकीत परिसरातील पाणी टंचाई, जलकुंभ, पार्किंग, वाहतूक कोंडी असे विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. महात्मा फुले नगरसाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याकरिता ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी दिले. तसेच पुढील आठवड्यात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले. महात्मा फुले नगरवासियांचा पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे. महात्मा फुले नगर येथील शिवसेना शाखेत शुक्रवारी आनंद जनसंवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी टेंबी नाक्यावरील आनंद आश्रम हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचा या दिलेल्या निर्देशानुसार आता हा उपक्रम प्रत्येक शाखेत आणि थेट नागरिकांच्या दारी राबविण्यात येणार असल्याचे माहिती अशोक वैती यांनी सांगितले. शुक्रवारच्या या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, माजी उपमहापौर राजेंद्र शाप्ते, ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालंडे, नगरसेविका शीतल धमाळे, नगरसेवक राकेश शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसं मगाशी सांगितले की ठाण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून आम्हाला कॉल केला जाईल त्या ठिकाणी आम्ही जरूर त्या ठिकाणी जाऊ. नाही तर मग आम्हीच जातोय आणि तिकडे आपण पाहिलंच की आता चांगल्या प्रकारचं लोकांचं त्या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे. तर ज्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगितलं जाईल किंवा शाखेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा जनसंवाद आपल्या नागरिकांचा जनसंवाद त्यांच्या दारी कसा घेऊन जाता येईल ते आम्ही नक्की प्रयत्न करू. साहेब, खरं तर महायुती आहे, पण ज्यावेळी महासभेत गदारोळ नेहमी पाहायला मिळतो, दोन गटात वाद होताना सातत्यानं पाहायला मिळतात, कसं बघता येईल? नाही, थोडंसं मला तर वाटतं हा जो वाद आहे तो समंजसपणाने समजून घेणं गरजेचं आहे. समोरच्याचा प्रश्न काय, त्याला उत्तर काय दिलंय, नाहीतर भ्रष्टाचार झालाय 200 कोटीचा, पण ते बजेटच आहे 100 कोटीचं, 200 कोटीचा भ्रष्टाचार होणार कुठून? अशा प्रकारच्या ज्या काही त्या लोकांच्या मागणी आहेत चुकीच्या आहेत. ठीक आहे, भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवायला पाहिजे. तो भ्रष्टाचार कितीचा हा देखील, आणि त्याचं काम झालेलं आहे, ते काम झालंय की नाही हे पाहायला पाहिजे. ते काम क्वालिटी वाईज नाही झाले की नाही हे बघायला पाहिजे. आणि हे करत असताना जसं गटनेत्यांची बैठक होते त्या ठिकाणी आपण सांगितलं जातं की गटनेत्याच्या बैठकीत ज्या ज्या प्रकारच्या चर्चा होतात ते महासभेला बंधनकारक असतात. पण महासभेत जाऊन काहीतरी वेगळी चर्चा करायची आणि मी काहीतरी जास्त बोलतोय किंवा जास्त हुशार आहे अशा प्रकारचं कोणी करू नये. शेवटी संघटना शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी की कोण असेल, तर आपण जेव्हा वक्तव्य करतो तर आपल्या पक्षाचं तिथे जे काही मान सन्मान आहे तो कमी होतो. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकायला या संपूर्ण ठाण्यातून नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोक येत असत आणि त्याच धर्तीवरती आपले शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा जनसंवाद हा कार्यक्रम सुरू केला. जवळजवळ 125 या ठिकाणी आमचे जनता दरबार झाले, परंतु नागरिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये जी मागणी आहे त्यामुळे आता तो आनंद आश्रमातला जो जनसंवाद किंवा जनता दरबार आहे हा नागरिकांच्या दरवाज्यात आपण घ्यावा ही संकल्पना असल्यामुळे आज या ठिकाणी महात्मा फुले नगर ही जी शाखा आहे या ठिकाणी हा पहिला कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक ढमाले साहेब असतील किंवा आमचे इथले स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे आहेत, या आमच्या ढमाले ताई आहेत, शीतल ढमाले, आणि या सर्व या जनसंवाद कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय अनिताई बिर्जे आहेत, माजी महापौर अशोक वैती, मी स्वतः राजेंद्र झापते, आमचे गोलप आणि आमची सर्व या ठिकाणी या आनंद आश्रमाच्या त्या ठिकाणी आम्ही जो जनसंवाद कार्यक्रम होतो त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि या ठिकाणी आल्यावर बघितलं का नागरिकांच्या समस्या ज्या असतात
त्या सर्व नागरिक काय म्हणजे प्रशासनाकडे किंवा जाऊ शकत नाहीत, परंतु त्यांना एक शाखा एक चांगलं माध्यम असतं आणि शाखेच्या माध्यमातून या समस्या सोडवण्यासाठी आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक आलेत. काही लहान समस्या असतील, कोणाच्या मोठ्या असतील, कोणाचा जागेचा प्रश्न असतो, कोण एखादा बिल्डर जागा ताब्यात देत नाही, तर कोणाचा पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या, वाहतूक समस्या आहेत, नवीन बस सेवा सुरू करायच्या आहेत. आम्ही आल्यावर बघतो की असे नागरिक आपापल्या म्हणजे काही सूचना पण आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या आहेत, MPSCला वगैरे बसलेले विद्यार्थी आहेत का ज्या मुलांना म्हणजे वाचण्याचा ते अभ्यासिकेचा वेळ वाढवून पाहिजे. असे छोटे मोठे प्रश्न असतात का जे लगेच त्वरित मार्गी लागू शकतात आणि नागरिकांचं समाधान आणि त्यांना मिळणारा आनंद हाच आमचा एक या मागचा उद्देश आहे. आणि मला वाटते हा जो उत्स्फूर्त जो काही प्रतिसाद मिळाला हा त्याचंच एक उदाहरण आहे की या ठाणेकरांना हा जनता दरबार हा अभिप्रेत होता आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी जनता दरबार सुरू केला. खूपच चांगला उपक्रम घेतलेला आहे हा. उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोकजी वैती, अनिता बिर्जे यांच्या टीम बरोबर हे आमच्या वॉर्डातून जे कंप्लेंट्स असतात, जे आनंद आश्रममध्ये जाऊन देतात, त्याचे मोठ्या प्रमाणात जे कंप्लेंट्स असतात ते तिथपर्यंत गेल्यानंतरचे आमच्यापर्यंत आले तर आम्ही जेवढा प्रयत्न करतो सॉल्व्ह करायचा. ते हा जो उपक्रम आहे हा तो खूपच चांगला उपक्रम घेतलेला आहे की जेणेकरून आम्हाला पण नागरिकांशी संवाद साधता येतो. खूप चांगला प्रोत्साहन आहे. आम्ही तर वारंवार असतोच नागरिकांमध्ये, पण तो जर ते जे आनंद आश्रममधून जे येतात प्रॉब्लेम जे आपण सॉल्व्ह करायला तयारी करतो तर त्यांचा आम्हाला सपोर्ट होतो. त्या गोष्टी सर्व प्रकारच्या समस्या आहेत. नगरसेवक जे आहेत त्या निमित्ताने जेवढे समस्या आहेत, पाणी आहे, अनधिकृत बांधकाम आहे, अनधिकृत गाड्या आहेत, ट्रॅफिक आहे, ह्या सगळ्याच समस्या आहेत त्यांच्याकडे. त्याच समस्या आहेत मोस्टली. आणि कसं म्हणजे मला तर खूप म्हणजे शिंदे साहेबांच्या शिंदे साहेबांच्या ह्याच्याखाली हा राबवला जातो. हे तर खूप चांगली गोष्ट आहे की माझं म्हणणं पालांडे साहेबांसारखंच माझंही म्हणणं आहे की प्रत्येक शाखेमध्ये हा जनसंवाद आपला चालू केला पाहिजे की त्याच्यामुळे जनता आणि जे लोकप्रतिनिधी ह्यांच्यामध्ये काही अंतरच उरत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांचे जे हे प्रॉब्लेम्स आहेत ते थेट आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त आम्हाला जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल तेवढे ते करतोच आहे, पण जेवढे राहतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त करण्याचा म्हणजे पाठपुरावा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. अनेक नागरिक आज या उपक्रमासाठी उपस्थित आहे. काय आव्हान कराल? आव्हान तेच करेल की तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही आवर्जून आम्हाला येऊन सांगा. म्हणजे माझं तर हेच म्हणणं आहे. आणि वरतून जर काही राहिले थोडेफार तर राहणार, सगळे तर नाही सुटणार, पण जेवढे आम्हाला सोडवता येतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू. ठाण्यात प्रथमच एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशोक वैती माजी महापौर आणि त्यांची संपूर्ण टीम या महात्मा फुले शाखेमध्ये जनसंवाद कार्यक्रमासाठी आलेले आहे आणि नागरिकांनी त्यांना आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. आम्हाला आनंद होत आहे. काही नागरिकांच्या तक्रारी जागेवर सोडवल्या जात आहे. काही ज्या मोठ्या तक्रारी असतील त्या त्यांच्या लेवलला, वरच्या लेवलला लिगलीमध्ये सोडवतील. मी अपेक्षा करतो की हा कार्यक्रम नागरिकांसाठी फार चांगल्या पद्धतीने राबवला जात आहे. असंच प्रत्येक शाखेमध्ये राबवावा अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो.